श्री गणेशाय नमः। अथ ध्यानं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथम्। नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगस्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोस्तुते। श्रीमद आद्य शंकराचार्य गुरुगृही असताना एके दिवशी भिक्षा मागायला एका ब्राह्मणाच्या घरी गेले. ओम भवती भिक्षाम देही असा त्यांचा आवाज ऐकून घरातून ब्राह्मण पत्नी बाहेर आली. एक महापुरुष आपल्या घरी भिक्षेला आले आहेत आणि आपल्या घरात भिक्षा घालायला काहीच नाही. त्या पतिव्रतेला स्त्रीला आपल्या दारिद्र्याबद्दल दुःख झाले. आता यांना असेच कसे जाऊ देणार असा ती विचार करीत असताना तिचे लक्ष अंगणात पडलेल्या एका आवळ्यावर गेले. तिने तो उचलून मोठ्या आदराने त्यांच्या झोळीत टाकून नमस्कार केला. शंकराचार्यांना त्या गृहिणीची दया आली. त्यांनी श्री महालक्ष्मीचे स्तवन केले. हे 18 श्लोक तिथल्या तिथे रचले. भगवती श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रकट झाली. शंकराचार्यांनी वंदन केले व म्हणाले, माते, मला स्वतःला काही नको. या गरीब ब्राह्मण स्त्रीचे दारिद्र्य दूर व्हावे या हेतूने मी तुझी प्रार्थना केली. माते, या ब्राह्मण पतिव्रतेला धन संपत्ती प्रदान कर. ती महालक्ष्मी म्हणाली, पूर्वजन्म संचित पुण्य हिच्या पदरी नाही, त्यामुळे ही धनवान कशी होणार. यावर शंकराचार्य उद्गारले, माते, या पतिव्रतेने मोठ्या प्रेमाने मला आवळा भिक्षा म्हणून दिला आहे, तेव्हा तू तिच्यावर दया करून तिला सोन्याचे दिवस दाखवावे ही माझी तुझ्या चरणी आराधना आहे. माझ्यासाठी तुला एवढे करायलाच हवे. माता भगवती श्री महालक्ष्मीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांची वृष्टी केली. शंकराचार्यांच्या कृपेने त्या गरीब ब्राह्मण पती पत्नीला अपार ऐश्वर वैभव लाभले. तेच हे शंकराचार्यांनी रचलेले 18 श्लोक कनकधारा स्तोत्र म्हणून प्रसिद्ध झाले. ते 18 श्लोक अर्थासहित सार्थ श्री कनकधारा स्तोत्रम म्हणून आहे. हे स्तोत्र श्रद्धा भक्तिभावे पठण करावे. श्री महालक्ष्मी आपणावर प्रसन्न होऊन आपले मनोरथ पूर्ण करील. आपण ऐश्वर्यवान व्हावे हीच प्रार्थना. अंगं हरि पुलकभूषणमाश्रयन्ते भृङ्गाङ्गनीव मुकुलाभरणं तमालम् अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मङ्गलदेवतायः. मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारी प्रेमत्रपाप्रणीतानि गतागतानि मालादृशोर्मधुकरीव महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायः. विश्वामरेन्द्रपदवीप्रमदानदक्षम् आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि ईशन्निषीदतु मयि क्षणमिक्षणात् मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायः. आमीलिताक्षमधिगम्यद्मुदा मुकुन्दम् आनन्दकन्दमनिमेषमनङ्कतन्त्रम् आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं भुक्ते भवन् मम भुजङ्गशय्याङ्गनायः. बाह्यन्तरी मधुजिताश्रितकौस्तुभे या हारावलीव हरिनीलमयी विभाति कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमा वहतु मे कमलालयायः. कालाम्बुदालिललितोरसिकैटभारे धाराधरे स्वरतिया तडिदङ्गनीव मातु समस्तजगता महनीयमूर्तिर्प्रधानी
निदिशतु भार्गवनन्दनाय। प्राप्तं पदं प्रथमता किल यत्प्रभावान् माङ्गल्यभाजि मधुमातिनि मन्मथेन मय्यापतेत्तदिह मन्थरमिश्रणार्थं मन्दालसं च मकरालय कन्यकायाः दद्यादयादुपवनो द्रविणाम्बुधाराम् अस्मिन् किञ्चन विहङ्गशिशो विषण्णे दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं नारायणप्रणयिनी नयाम्बुवाहा इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्रदृष्ट्या त्रिविष्टपपत्सुलभं लभन्ते दृष्टिप्रहष्टकमलोदरदीप्तिरिष्टा पुष्टिं कुष्टिष्ट मम पुष्करविष्टरायः गीर्देवतेति गरुडध्वजसुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै तस्यै नमस्ते भुवनैकगिरोस्तरुण्यै श्रुत्यै नमस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनये पुष्टै नमस्तु पुरुषोत्तमवल्लभायै नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभुक्ते नमोऽस्तु सोमामृतसोदराय नमोऽस्तु नारायणवल्लभाय सम्पत्कराणि सकलेन्द्रियन्नदनानि साम्राज्यदानि विभावनि सरोरुहाक्षि त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि मामेव मातर्निशं कलयन्तु मान्ये यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदाः सन्तानोति वचनाङ्गमानसैस्त्वा मुरारिहृदयेश्वरी भजे सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतराजुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् दिक्तस्तिभिः कनककुम्भमुखावसृष्टो सर्वाहिनी विमलचारुजललुप्तदाङ्गे प्रातर्नमामि जगता जननीमशेष लोकाधिनाथ गृहिणीममृताब्धिपुत्रीं कमले कमलाक्षवल्लभे तं करुणापुरत्रङ्गितैरपाङ्गी अवलोकय मां किञ्चनाना प्रथमं पात्रं पुत्रीमं दयायाः स्तुवन्ति ये स्तुतिभिर्भूभूरिन्वहं त्रयीमयी त्रिभुवनमातरं रमां गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते भुवि बुधभाविताशायाः सुवर्णधारा स्तोत्रं यङ्कशङ्कराचार्यनिर्मितं त्रिसन्ध्यं या पठेन् नित्यं सा कुबेरसमो भवेत् इति आद्यशङ्कराचार्यविरचितं कनकधारा स्तोत्रं सम्पूर्णम्।